डिसेंबर महिन्यापासून पूर्ण क्षमतेने चिपी विमानतळ सुरू होईल अशी माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली आहे। येत्या 15 ते 20 दिवसात सर्व कामं पूर्ण होतील, तसंच लाईटची व्यवस्था ही पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। नागपुरातील 24 तास पाणी पुरवठ्याचं काय झालं असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रशासनाला केलाय। नागपुरात 24/7 पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे, याची पाहणी करत आढावा घेतलाय। एकूण 32 जलकुंभांपैकी 29 जलकुंभांचं काम पूर्ण झालंय, एका जलकुंभाचं बांधकाम अद्याप पूर्ण आहे। पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या। पालघर लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून माजी आमदार विलास पोतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभा यंत्रणा प्रमुखपदी अमोल कीर्तिकर यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पालघर, डहाणू आणि बोईसर विधानसभासह संपर्क प्रमुखपदी विकास मोरे यांची नियुक्ती केली आहे। मालेगावातील स्वच्छता मोहिमेत दादा भुसे सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाची कानउघाडणी केली आहे। शहर स्वच्छतेच्या बाबतीत गांभीर्यानं राहा, अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिलाय। तळेगावातील उरुळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला चाकण औद्योगिक क्षेत्रातील 12 गावांसह मावळ हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी प्रकल्पाला विरोध केला, तर नांदती घरं सोडून विकास होत नाही, हात जोडता येतात, मात्र गरज पडल्यास मुठही वळवता येत असं म्हणत कोल्हेंनी इशारा दिला। माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी पारंपरिक आदिवासी नृत्याचा व्हिडिओ त्यांच्या समोर आलेला आहे। अहेरी गावात आदिवासींसोबत त्यांनी ठेका धरला। गावातील मिरवणुकीत थिरकण्याचा मोह आत्रामांना आवरला नाही। आत्रामांनी पारंपरिक आदिवासी नृत्य करत उपस्थितांची मनं जिंकली। विजयामागे एकनाथ शिंदे यांचा चेहरा होता। एकनाथ शिंदेंमुळे महायुतीचं सरकार आलं असं वक्तव्य कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी केलंय।